जय शिवराय. मित्रांनो, मागच्या 2 तारखेला महाराष्ट्रभरातील काही नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि निवडणुका संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच इतिहासामध्ये महाराष्ट्रभरातून मला व्हिडिओज काल दिवसभर मला पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी चुकीचं मतदान, अनेक ठिकाणी फ्रॉडपणा, अनेक ठिकाणी जो कोणी मतदान करायला गेला त्याचं मतदान अगोदरच कोणतरी करून गेले. असे असंख्य व्हिडिओ मला काल पाहायला मिळाले. मित्रांनो, प्रत्येक मतदारसंघावर राडा, सगळीकडे गोंधळ. कोणी म्हणते मला पोलिसांवर विश्वास नाही, कोणी म्हणते मला व्हीओ मशीनवर विश्वास नाही. हे सगळ्या गोष्टी काल दिवसभर मी पाहत होतो आणि मग प्रश्नचिन्ह उभं राहिलं, अरे यार, नेमकं निवडणूक आयोग ॲक्शन काय घेते किंवा सरकार ह्याच्यावर काय भूमिका घेते. आता मी हे म्हणणार नाही की ते सरकारचे लोक असतील किंवा हे विरोधकाचे लोक असतील, परंतु जे काही घोळ व्हायला ते आपल्या भाषेमध्ये, हा कायद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची गोष्ट होईल. संविधानिक गोष्टीवर ही म्हणजे म्हणतात की संविधानाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट बरोबर नाही आहे. ज्या निवडणुका अत्यंत विनम्रपणे आणि शांतपणे पार पडायला पाहिजेत, प्रत्येक निवडणुकीमध्ये अलीकडच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात गालबोट लागताना दिसतंय. अनेक ठिकाणी राडा होत आहे, अनेक ठिकाणी भांडणं होत आहेत, अनेक ठिकाणी मत चोरी व्हायला लागली, अनेक ठिकाणी फ्रॉड मतदान व्हायला लागले आणि म्हणून सर्वसामान्यांचा मतदानावरून विश्वास उडत चाललेला आहे. बरंच विश्वास उडाला, मग ते बाहेर पडतात मतदान करायला, पण त्यांचं मतदान कोणतरी तिसरा येऊन करतोय, हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्या मुंबईला गावाकडचा तरुण शिकायला बाहेर आल्यानंतर तालुका लेवलचा ते जाणं होत नाही मतदानाला घरी. एक उदाहरण मी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. एक शिंदे नावाचा युवक मतदानासाठी खास करून गावाकडे गेला ते तालुका लेवलला आणि मतदान करायला गेला. मतदान केंद्रावर आतमध्ये गेल्यानंतर त्याला सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी की तुझं मतदान झालं आहे ऑलरेडी, तू परत कशाला आला. आता मतदान झालं आहे तर तो मला माझ्या शाही नाही. बरं, मी तर आधी आलोच नाही. तुम्ही म्हणता मतदान सकाळी झालं, मी तर दुपार आलो आहे तुमच्याकडे, कॅमेरा चेक करा, मी तर इथं आलेलोच नाही आहे आणि तुम्ही कोण्या प्रूफवर माझं मतदान करून घेतले, असं त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला. पण त्याच्यावर कोणी वाच्यता केली नाही. मीडियामध्ये ती बातमी आलेली आहे आणि सगळं पाहिल्यानंतर मित्रांनो अगदी मन सुन्न झालं आणि तो म्हणाला की मी पुढे मतदान करायला येणार नाही. आणि सध्या नेमकं चाललंय काय, देश कोण्या मार्गाने चाललाय. साधं नगरपालिकेच्या निवडणुकीला ही परिस्थिती आता होत असेल तर इथून पुढे आता येणारी महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, आता ग्रामपंचायत असतील, पुढील काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुन्हा आमदारकी, खासदारकी, या सगळ्या गोष्टी पुन्हा काय होणार आहे, हा मोठा प्रश्न आवावर बसलेला आहे. साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीला ह्या सगळ्या गोष्टी आता अलीकडच्या उघड्या पडत आहेत.